नमस्कार, मी किरण होळे. जनविकास न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपल्याला माहितीच असेल की सध्या विधानसभा निवडणुकीचे वारे चांगलेच व्हावं लागलेले आहे आणि यात आता सर्व राजकीय पक्ष ताकदीने प्रचाराला लागलेले आहे. दर्यापूर विधानसभा निवडणुकीकडे मात्र आता विशेष लढत लागले आहे, कारण की या मतदारसंघात काँग्रेस, भाजप, शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट हे या पक्षातील उमेदवार निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. आपल्यासोबत तलवारे साहेब आहेत, यांच्यासोबत आपण चर्चा करूया. हो, काय सांगणार तुम्ही येणाऱ्या विधानसभा निवडणुकीकरता काँग्रेसमधून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहात? तुम्ही 2014ला सुद्धा उमेदवारी मागितली होती, 2019ला सुद्धा उमेदवारी मागितली होती, परंतु तुम्हाला मिळाली नाही. आता 2024च्या विधानसभा निवडणुकी संदर्भात काय तुमचं ध्येय काय? नमस्कार, मी सुधाकर दत्तूजी तलवारे. मी 2014ला सुद्धा काँग्रेस पक्षाची उमेदवारी मागितली होती. तेव्हा मी सहाय्यक आयुक्त या पदावर कार्यरत पण होतो. कार्यरत असताना पण मी 2014 मध्ये काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली आणि उमेदवारी मागत असताना माझी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात आणि मुंबईला सुद्धा माझी मुलाखत झालेली होती. आणि त्यावेळी मी आणि एक दोन असे उमेदवार होते का जे आम्ही दावेदार होतो. परंतु काय झालं, तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचा पाठिंबा काढला. पाठिंबा काढल्यानंतर सरकार कोसळलं. सरकार कोसळल्यानंतर मग मी एक क्लास 1 ऑफिसर असल्यामुळे, सुपर क्लास 1 ऑफिसर असल्यामुळे माझा राजीनामा मंजूर करण्याचे जे अधिकार होते ते मंत्र्याकडे होते, परंतु मंत्रिमंडळ बरखास्त झाल्यामुळे ते अधिकार सगळे गेले राज्यपालाकडे. आणि त्या विहित कालावधीमध्ये माझा राजीनामा मंजूर होणाऱ्यापैकी नसल्यामुळे मी थोडं तेव्हा मागे पडलो. नंतर मग मी 2017ला सहाय्यक आयुक्त या पदावरून मी सेवानिवृत्त झालो. परंतु 14ला जरी मी उमेदवारी मागितली होती आणि 17ला जरी सेवानिवृत्त झालेलो असलो तरी 14 ते 17 या कालावधीमध्ये मी या मतदारसंघाशी सतत संपर्कात राहिलो. सतत लोकांचे गाऱ्हाणे असेल, लोकांचे प्रश्न असेल, मी तेव्हा हिरिरीनं सोडवण्याचा पण मी तेव्हा प्रयत्न केलेला आहे. 17 मध्ये मी सेवानिवृत्त झाल्यानंतर 17 ते 19 साधारणतः 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये मी दररोज मतदारसंघाच्या संपर्कात राहिलो आणि काँग्रेस पक्षाचे जे जे आंदोलन असेल, जे जे चळवळी असतील, जे जे कार्यक्रम असेल, त्या सगळ्या चळवळीमध्ये असेल, आंदोलनामध्ये असेल, कार्यक्रमामध्ये असेल, मी सतत सहभागी असायचो. आणि 2019 मध्ये मी काँग्रेस पक्षाचा एकमेव दावेदार त्या ठिकाणी होतो मी. परंतु राजकीय घडामोडी मला तेव्हा काही उमेदवारी मिळू शकली नाही. तेव्हाची ही उमेदवारी आता जे आपले जे माननीय खासदार साहेब आहेत, बळवंतरावजी वानखळे साहेब, यांना तेव्हा ती उमेदवारी मिळाली आणि मी सुद्धा तेव्हा उमेदवारीचा अर्ज भरला होता. परंतु वरिष्ठ काँग्रेस नेत्याच्या निर्देशामुळे, आदेशामुळे मी माझी उमेदवारी तेव्हा मी मागे घेतली. आणि तेव्हा पण मी काँग्रेस पक्षाचे जे उमेदवार होते, बळवंतरावजी वानखळे साहेब, यांचाही तेव्हा मी प्रचार केला. एक पक्ष म्हणून, एक पक्षनिष्ठा म्हणून, कुठल्याही प्रकारची बंडखोरी न करता किंवा कुठल्याही प्रकारे वेगळ्या प्रकारचा निर्णय न घेता काँग्रेस पक्षाच्या सोबतच होतो, काँग्रेस पक्षाच्या सोबतच राहिलो. आणि 2019 मध्ये बळवंतराव वानखळे साहेब आमदार झाले आणि नंतर मग सदोदित मग मी तेव्हापासून मतदारसंघाशी थोड्याफार प्रमाणात मी कमी केलं, हे मला मान्य आहे. त्या कालावधीमध्ये मी कमी केलं. परंतु मग 2019 मध्ये जेव्हा बळवंतराव वानखळे साहेब आमदार झाले तेव्हा मग त्यांच्या सोबत राहून, त्यांच्या सहकार्यानं, त्यांच्या मदतीनं अनेक लोकांचे प्रश्न, आपण तेव्हा अनेक लोकांचे कामं मी करण्याचा तेव्हा पण प्रयत्न केलेला आहे. आपण 2019ला आमदार बळवंत वानखळे यांच्यासोबत राहिले, परंतु सध्याची परिस्थिती अशी आहे की 2024च्या या विधानसभा निवडणुकीसाठी आमदार बळवंत वानखळे तेव्हा पण आता ते खासदार झाले, परंतु आता त्यांचे जे पुतणे आहेत हे सुद्धा काँग्रेसमधून इच्छुक आहेत. आणि अशी चर्चा आहे मतदारसंघात की जर
पुतणेच्या मागे खासदार साहेब असतील तर मग बाकीच्यांना काँग्रेसमध्ये संधी मिळणार का? मी 2024 पर्यंत म्हणजे 19 पासून तर 24 पर्यंत मी काँग्रेस पक्षाशी निगडीत राहिलेलो आहे, सोबत राहिलेलो आहे. आंदोलनामध्ये असेल, चळवळीमध्ये असेल मी भाग घेतलेला आहे. आणि 2024चं लोकसभेचं इलेक्शन हे काँग्रेस पक्षासाठी आणि पर्यायानं पूर्ण महाविकास आघाडीसाठी एक आव्हान होतं. आणि त्या आव्हानाचा आपल्याला सामना करायचा आहे. त्या दृष्टिकोनातून मग आपण जे जे आपल्याकडनं, माझ्याकडनं म्हणजे व्यक्तिगत मी सांगेन, माझ्याकडनं जेवढेही बळवंतराव वानखडे साहेबांना निवडून आणण्यासाठी जेवढेही मला प्रयत्न करणं गरजेचे होते तेवढेही प्रयत्न म्हणजे विनाखंड, म्हणजे रात्री 12-12, 1-1 वाजेपर्यंत कुठे मीटिंग असेल, कुठे चर्चा असेल, कुठल्या संदर्भात काही बसायचं असेल आणि चर्चा करायचं असेल तेव्हा आम्ही पूर्ण मिळून, एक मित्रमंडळी मिळून, आणि त्यांचे आता जे मत जे विभाजन आहे, मतविभाजन होऊ नये आणि मतविभाजनाचा फायदा अन्य कोण्या विरोधी उमेदवाराला होऊ नये त्यासाठी मी आटोकाट प्रयत्न केलेला आहे. हा एक भाग. परंतु मी काँग्रेस पक्षाचा एकनिष्ठ आणि तत्वशील कार्यकर्ता असल्यामुळे माझी उमेदवारी फक्त मी मागेल आणि माझी उमेदवारी मी मागण्याच्या संदर्भात आणि मी 2014ला मागितली, 2019ला मागत आहोत, 2024ला पण मागत आहोत. तेव्हा मला पक्ष न्याय देईल आणि पक्ष माझ्या बाजूला राहील अशी मला पूर्ण खात्री आहे. आता इतर उमेदवाराच्या संदर्भात मी काही सध्या त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही. आता काँग्रेसमध्ये सध्याची परिस्थिती तुम्हाला माहित असेल की काँग्रेसमध्ये बरेचसे उमेदवार इच्छुक आहेत. इकडे गुणवंत देवपारे हे सुद्धा इच्छुक आहेत. 13 ते 14 उमेदवार काँग्रेस पक्षामध्ये इच्छुक आहेत. होय, नाही, बरोबर आहे. आता कसं आहे, हे रिझर्वेशनची ही शेवटची संधी आहे आणि प्रत्येकाला वाटते आपण काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली पाहिजे. कारण आता पूर्ण महाराष्ट्रभर महाविकास आघाडीच्या बाजूनं वातावरण आहे आणि महाविकास आघाडीच्या बाजूनं वातावरण असल्यामुळे साहजिक आहे लोकांचा कल उमेदवारीकडे असणं, उमेदवारी मिळणं आणि एक काम करण्याची संधी मागणं, मतदाराला काम करण्याची संधी मागणं हे स्वाभाविक आहे. त्यामुळे किती उमेदवारांनी किंवा म्हणजे काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली हा एक आहे प्रश्न, बरोबर आहे. कारण सगळ्यात जास्त गर्दी ही काँग्रेस पक्षाकडे आहे आणि काँग्रेस पक्ष हा योग्य उमेदवाराला, माझ्यासारख्या एकनिष्ठ माणसाला मला संधी देईल अशा प्रकारची मला पूर्ण आशा आणि मला खात्री आहे. आता जे वातावरण पुढे समोर येईल तशा पद्धतीने आपण आपली निवडणुकीची व्यूहरचना आपण करणार आहोत. या ठिकाणी मी तरी थोडा यामध्ये एक छोटासा कार्यकर्ता आहे, परंतु हा मतदारसंघ काँग्रेसचा आहे, काँग्रेसचा राहणार आहे आणि भविष्यातही जी इथली जनता आहे ही जनता काँग्रेसच्या पाठीशी उभी राहणार आहे. राहिला प्रश्न उमेदवार समोर कोण आहे, म्हणजे कुठला आहे उमेदवार, कोण्या पक्षाचा उमेदवार आहे, परंतु लोकांना हे माहिती आहे. कारण काही उमेदवार, आता तुम्ही ज्यांचं नाव घेतलं तो उमेदवार मध्यंतरीच्या काळात कुठेच नाही, फक्त एक रिझर्व सीट आहे आणि पूर्वी आमदार राहिलेले आहेत, त्याचाच एक आधार धरून ते या ठिकाणी आपली उमेदवारी मागत आहेत. उमेदवारी मागण्याचा सगळ्यांना हक्क आहे. ज्यांना कोणालाही उमेदवारी सुटेल, जो कोणी उमेदवार राहील त्या संदर्भात आपण आपली एक काँग्रेस पक्षाची, महाविकास आघाडीची एक संयुक्तपणे आणि मिळून सगळ्यांनी व्यूहरचना करून निवडून येण्याच्या दृष्टिकोनातून जे जे प्रयत्न करणं गरजेचं आहे ते आम्ही प्रयत्न करू. आम्ही दर्यापूर मतदारसंघामध्ये आपल्याला माहित असेल की बरेचसे प्रश्न प्रलंबित आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न, युवकांची बेरोजगारी, सूतगिरणी असो, साखर कारखाना असो, असे बरेचसे प्रश्न प्रलंबित आहेत. गेल्या 25 ते 30 वर्षापासून बरेचसे आमदार आले, आश्वासन देऊन गेले, परंतु ही कामे अद्यापही मार्गी लागली. या मतदारसंघामध्ये गेल्या 5 वर्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती कामं झालेली आहेत. मी जेव्हा गावामध्ये जातो, चर्चा करतो, लोकांसोबत बोलतो, तेव्हा मागच्या एकंदर 10 वर्षाच्या कालखंडामधला जर विचार करतो म्हटलं आणि या 5 वर्षाचा कालखंड विचारात घेतो म्हटलं तर निश्चितपणे अतिशय मोठ्या प्रमाणावरती कामं झालेली आहेत. हे बिलकुल सत्य आहे आणि लोक पण हे मान्य करतात का मोठ्या प्रमाणावरती बळवंतराव वानखडे सरांनी या ठिकाणी
स्वतः झिजून, अतिशय कष्टानं मेहनतीनं झिजून या मतदारसंघाच्या विकासासाठी त्यांचं एक स्वप्न आहे आणि ते पूर्णत्वास त्यांनी बऱ्यापैकी विकासाच्या दृष्टिकोनातून त्यांनी पुढे नेलेला आहे. प्रश्न दुसरा असा आहे, बेरोजगारी मोठ्या प्रमाणावर आहे. बिलकुल बरोबर आहे, कारण आपल्या दोनही तालुक्यामध्ये IT आहेत आणि कॉलेजेस आहेत, परंतु या ठिकाणी जी बेरोजगारांची संख्या आहे पूर्ण देशामध्येच, आपल्या मतदारसंघातच नाही, आपल्या जिल्ह्यामध्येच नाही, महाराष्ट्रातच नाही, तर पूर्ण देशामध्ये बेरोजगारीची संख्या फार मोठी आहे. फार मोठी म्हणजे जवळजवळ नाही म्हटलं तरी 18 ते 20% घरात या देशामध्ये बेरोजगारी आहे. आणि ही बेरोजगारी दूर करण्यासाठी प्रामाणिकपणे या 10 वर्षामध्ये कुठलेही प्रयत्न झालेले नाही, निर्विवादपणे झालेले नाही. आणि ही जी बेरोजगार मंडळी आहे, ही जे नोकरी इच्छुक उमेदवार आहेत, यांच्या हाताला काम मिळण्यासाठी इथे आता एक मी सांगतो आपल्याला, दर्यापूरमध्ये MIDC आहे. जवळजवळ 16 हेक्टर जमीन आपण MIDC साठी अधिग्रहित केलेली आहे, विकसित केलेली आहे. अंजनगाव सुर्जीमध्ये 10 हेक्टर जमीन आपण अधिग्रहित केलेली आहे, विकसित केलेली आहे. त्या पण ठिकाणी आपल्या या दोन्ही तालुक्याच्या भौगोलिक परिस्थितीला अनुसरून जी काही उद्योग येणं आवश्यक आहे ते उद्योग आपण आणणे हे गरजेचं आहे. आणि केवळ फक्त त्या ठिकाणी 2-3 उद्योगच आले म्हणजे बेरोजगारी हटेल अशा पद्धतीचं नाही. आता या ठिकाणी जी संत गाडगेबाबा गिरणी आहे, अंजनगाव सुर्जीमध्ये अंबा सहकारी साखर कारखाना आहे, हे पण पूर्व सुरू करता येईल किंवा कसं याबाबतचाही पडताळा घेण्यात येईल. यासाठी पण चांगले जोमानं मी मात्र निश्चितपणे प्रयत्न करणार आहे. आपण म्हटलं की बळवंतराव वानखडे यांनी जेव्हा आमदार होते त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये भरपूर विकास केला, परंतु विरोधकांचा असा आरोप आहे की त्यांच्याच मतदारसंघामध्ये कुठलाही विकास झालेला नाही. जे माजी आमदार होते भाजपचे रमेश बुंदिले यांचाच विकास बळवंतराव वानखडेंनी वापरला आणि त्याच विकासातून त्यांनी त्यांचा जय जयकार केला. नाही, बळवंतराव वानखडे साहेबांनी त्यांच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये विकास अतिशय वेगाने केलेला आहेच. विरोधकांना ते तसं म्हणावंच लागते, विकास केला नाही, विकास केला नाही, विकास केला नाही. आता ते त्यांच्या डोळ्याला दिसत नसेल तर त्याला काही कोणाचा नाईलाज आहे. परंतु जेव्हा हीच मंडळी, विरोध करणारी मंडळी यांनी गावागावात जाऊन लोकांना विचारून, बोलून, चर्चा करून जर त्यांनी त्या लोकांना विचारलं असतं का तुमच्या गावात कोणता विकास झाला, रोड आणले, नाल्या दुरुस्त केल्या आणि वेगवेगळ्या पद्धतीचे जे काही कामं करणं गरजेचे होते ते केले, विकास नाही केला असं कसं म्हणता येईल? विकास म्हणजे 5 वर्ष त्यांनी विकास केलेलाच आहे. आणि त्या माणसानं जो विकास केला गेल्या तो 10 वर्षात झालेला नाही, हे मी तुम्हाला ठामपणे मी या ठिकाणी सगळ्या मतदारसंघात फिरल्यामुळे मी तुम्हाला निश्चितपणे सांगू शकतो. तर विरोधकांनी आरोप करणं त्यांचं बरोबरच आहे. ते विरोध मी तर म्हणतो उलट विरोधकांनी आरोप जर केला असेल असा विकास केला नाही तर बळवंतरावांनी निश्चितपणे विकास केला असं आपण म्हणायला हरकत नाही. काय सांगा, भविष्यात जर समजा तुम्हाला मतदारांनी संधी दिली, काँग्रेस पक्षामधून उमेदवारी मिळाली तर या मतदारसंघात युवक बेरोजगार आहेत आणि शेतकऱ्यांचा प्रश्न प्रलंबित आहे, हा प्रश्न तुम्ही मार्गी लावा काय थोडक्यात? बिलकुल लावीत. कारण मी असिस्टंट कमिशनर म्हणून जेव्हा मी निवृत्त झालो त्याच्यापूर्वी मी माजी शिक्षण मंत्री वसंतराव कुरके साहेबांचा मी OSD म्हणून स्वीय सहाय्यक म्हणून मी काम केलेलं आहे. माझी नियुक्ती ही मंत्रालयात होती जरूर, परंतु मी पूर्ण मतदारसंघातच काम केलेलं आहे. आणि जेव्हा ते उपाध्यक्ष होते तेव्हाही पण मी त्यांच्याकडे काम केलेलं आहे, मतदारसंघातच काम केलेलं आहे. मतदारसंघाच्या विकासाच्या संदर्भात, आपल्याही मतदारसंघाच्या विकासाच्या संदर्भात माझ्या अतिशय चांगल्या कल्पना आहेत. आणि मी एक DPR डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट गावनिहाय, वार्डनिहाय तयार करून, म्हणजे मग त्या रिपोर्ट्स मध्ये समजा कुठलं एखादं गाव असेल तर त्या गावात जाणारे रस्ते कसे आहेत, पिण्याच्या पाण्याची सोय कशी आहे, आरोग्याच्या सुविधा कशा आहेत, शिक्षणाच्या सुविधा कशा आहेत, पिण्याचं शुद्ध पाणी मिळते किंवा नाही मिळत, म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारानं माझ्याजवळ मी आता ही आपल्याला या ठिकाणी वेळ कमी पडेल, परंतु माझ्या जवळ एक या मतदारसंघाच्या विकासाच्या संदर्भात एक ब्ल्यूप्रिंट निश्चितपणे तयार आहे. आणि मी ते म्हणजे जे काही कार्यान्वयन यंत्रणा आहेत, सरकारी यंत्रणा आहेत, सरकारी अधिकारी आहेत आणि लोकसहभागातून, लोकांच्या सहकार्यातून
या दोघांच्याही समन्वयातून गाव निहाय प्रोजेक्ट रिपोर्ट, डिटेल प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करून त्या आपल्या मतदारसंघाचा सर्वांग सुंदर एक रिपोर्ट आणि सर्वांग सुंदर एक स्वप्न माझ्या मनात आहे। आणि मला जर आपण सगळं लोकांनी जर मला संधी दिली तर निश्चितपणे मी तुम्हाला यश किंवा त्याची फलनिष्पत्ती मी तुम्हाला देणार आहे। आणि निश्चितपणे आपल्या या दर्यापूर अंजनगाव सुर्जी मतदारसंघाचा एक सर्वांग सुंदर विकासासाठी, सर्वांग सुंदर या मतदारसंघाच्या एकंदर पूर्ण डेव्हलपमेंटसाठी मी माझी पूर्ण शक्ती पणाला लावणार आहे, पूर्ण शक्ती। आणि ती तुमच्या मदतीनं, तुमच्या सहकार्यानं, तुमच्या आशीर्वादानं, तुमच्या सगळ्यांच्या सामुख्यानं तेव्हाच हे शक्य आहे। कारण कुठलाही विकास म्हटला तरी लोकांचा सहभाग असल्याशिवाय विकास हा एकांगी होत नाही। लोकांचा सहभाग असल्याशिवाय, लोकांच्या सूचना असल्याशिवाय, लोकांची गाभाणी असल्याशिवाय आणि एकंदर आपण सगळे विचार केला तर त्याच्यातूनच आपल्याला पुढे जाता येईल। आणि एक सर्वांग सुंदर मतदारसंघाची रचना तुमच्या सगळ्यांच्या मदतीनं आपण करण्याचा मी निश्चितपणे आटोकाटपणे मी प्रयत्न करणार आहे। त्याच्यात 1% कोणी शंका घेण्याचं काही कारण नाही। धन्यवाद भाऊ, आपण आमच्या जनविकास न्यूज चॅनलच्या रोखोक मुलाखतीमध्ये चांगल्या प्रश्नांचे उत्तर दिले आहे। आपल्याला पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा। धन्यवाद विकी भाऊ, मी आपला खूप खूप आभारी आहे। मला तुम्ही या ठिकाणी आपल्या या जनविकास न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपल्या मतदारसंघातील लोकांपर्यंत पोहोचण्याची जी मला तुम्ही आपण संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे। धन्यवाद। अशाच वेगवान घडामोडी पाहण्यासाठी आमच्या जनविकास न्यूज चॅनलला आताच सबस्क्राइब करा आणि रहा रोज अपडेट।